अंदाजपत्रक 2026-27 हे आपण सादर करावं. मी सुरुवातीला सर्वांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला म्युनिसिपल कमिशनर यांच्या मार्फत सादर केलं जातो यासाठी मी सर्वांचे धन्यवाद करतो. मी प्रथमतः माननीय स्थायी समितीचे अध्यक्ष श्री माने साहेब तसेच सर्व माननीय सभासद जे आपल्या स्थायी समितीचे आहेत यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आवर्जून माननीय महापौर मॅडम तसेच सभागृही उपस्थित आहे व इतर मान्यवर सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी पुणे महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त या पदाच्या मागे जून 2025 रोजी पदभार स्वीकारला. मात्र मी यापूर्वी कोविड कालावधीसह पुणे जिल्हाधिकारी या पदाचे कामकाज पाहिल्यामुळे मला पुणे शहराच्या प्रशासनिक रचनेची आणि पुणे शहराचे जे नागरिक आहेत यांची जे काही अपेक्षा आहे तसेच शहराचे जे काही मोठे आव्हान आहे याची थोडी जाणीव आहे. पुणेकरांची अपेक्षा पूर्ण करणे सर्वात महत्वाचे आहे. देशाचे माननीय पंतप्रधान यांच्या विजन प्रमाणे क्लायमेट रेझिलियंट अँड सस्टेनेबल सिटी या संकल्पनेवर काम होत असून राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गतिमान व पारदर्शी प्रशासनासोबत ईज ऑफ लिव्हिंग याच्यावर जास्त भर दिलेला आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित पुणे हे ध्येय समोर ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुणे PMR ग्रोथ हब ही संकल्पना आणलेली आहे. पुणे शहराबरोबरच पुणे मेट्रोपॉलिटन रिजन याचाही विकास केला जाणार असून याच्यावर गांभीर्याने काम करण्यात येत आहे. पुढील काळात पुणे शहर आणि पुणे विभागाचा आर्थिक वाटा 4 पट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेची महत्वाची भूमिका राहणार आहे. हे सगळे करत असताना पुणे शहराचा आर्थिक विकास कसा वाढेल याचाही विचार करणे आवश्यक आहे. आज 4 वर्ष नंतर महापालिका निवडणूक पार पडली असून पुणेकरांच्या अपेक्षा व भावना याला समजून घेऊन काम करणे महत्वाचे असल्याचे मला वाटते आणि ती काळाची गरज आहे. 4 वर्षानंतर निवडणूक झाले असून 165 नगरसेवक निवडून आले आहेत. हे सर्वजण लोकांमध्ये राहून प्रामाणिकपणे काम करीत असून यांच्या कौशल्याच्या व त्यांचे सगळे अनुभव आहे याचा उपयोग नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशासनाला होईल याची मला खात्री आहे. हे सगळे अंदाजपत्र सादर करत असताना जे आपले 165 नगरसेवक म्हणून आले आहेत यांची अपेक्षा आणि त्यांचा जो काही विचार आहे नक्कीच याचा पण समावेश करण्यास मदत प्रयत्न करण्यात आलेले आहे. माझ्या पुणे महानगरपालिका स्थायी समितीत सादर करायचे पहिले अंदाजपत्रक आहे. सन 2026-27 चे अंदाजपत्रक सादर करताना अनेक आव्हानांना समोर जावे लागणार आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये सन 2017 मध्ये नव्याने 11 गावे 2 गावे शासनाच्या वतीने बनवण्यात आलेली आहे व सन 2021 मध्ये नव्याने 23 गावे समाविष्ट करण्यात आली. तसेच दिनांक 11/2/2026 रोजी शासनाने एक विशेष अधिसूचनाद्वारे PMRD यांची जो काही विशेष निवडणूक प्राधिकरण म्हणून नियुक्ती होती रद्द करून आता विशेष प्राधिकार म्हणून पुणे महापालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये केलेला आहे. यापुढे पुणे महानगरपालिकेला या 23 गावाच्या क्षेत्रासाठी निवडणूक प्राधिकरण म्हणून काम पाहावे लागणार आहे. आपले सगळे समावेश झालेली गाव आणि या ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव याचा प्राधान्याने विचार करावा लागणार आहे. इथे गतीने वाढणारे शहरीकरण आणि उपलब्ध साधन सामग्री व आपला आर्थिक स्रोत हे सगळे याचे सागर घालून सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने हा आपला अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मागील काळामध्ये पुणे शहरात खूप मोठा बदल झाला असून आपली पायाभूत सोयी सुविधा व विकासाचा वेग
4 पटीने वाढला आहे. याबरोबरच IT ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर याचा मोठा प्रसार झालेला आहे. आज देशाच्या एकूण 25% GCC पुण्यामध्ये आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने खासगी क्षेत्रातील नोकरीची उपलब्धता वाढल्याने स्थलांतरित व तरुण लोकसंख्या फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढत आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेकडे पाहण्याचे दृष्टिकोन व या ठिकाणी जे काही अपेक्षाचा बोध वाढत आहे याचा सुद्धा आम्हाला विचार करणे प्राप्त आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून 2026-27 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी या ठिकाणी एक सादरीकरणाच्या मार्फत मोठे जे काही आपल्या डिपार्टमेंट आहेत, महत्वाचे खाते आहेत, त्यासाठी केलेली तरतूद आपल्या समोर सादर करू इच्छितो. तिथे आपला जो पाणी पुरवठा आहे, पाणी पुरवठ्यासाठी भांडवली तरतूद 802 कोटी आणि 78 लाख आणि त्यासाठी महसुली तरतूद जी आहे 1274 कोटी 65 लाख एवढे केलेलं आहे. एकूण तरतूद पाणी पुरवठ्यासाठी 2077 कोटी आणि 43 लाख आहे. मागच्या वर्षी 300 कोटी जात आहे. इथे काही महत्वाची बाबी जी आहे त्याच्यावर आपण लक्ष देऊ इच्छितो. समाज पाणी पुरवठा प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत सर्व 80-60% कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. उर्वरित सुमारे 1000 किलोमीटर नवीन वितरण जाळे व 35,000 जलमार्ग बसवण्याचे नियोजन आहे. ते 35,000 शिल्लक आहे, बाकी करण्यात आलेला आहे. याचं नियोजन जून पर्यंत करण्यात आलं आहे. पुणे शहरातील सर्व 141 पाणी पुरवठा झोन आपण जून पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. नव्याने समाविष्ट 32 गावांसाठी समान पाणी पुरवठा योजना राबवण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी इथे आपल्या समोर आम्ही सांगतो पावसाळ्यात मोजूमध्ये आपलं ऑलरेडी काम सुरू आहे. शीर्ष महानगरमध्ये पण काम सुरू आहे. लोहा पावडी या ठिकाणी पण काम सुरू आहे. शिष्यवाडेवाडीमध्ये पण काम सुरू झालेलं आहे. हे काम चालू केलेलं आहे आणि केशव कोपराकडे पण काम चालू आहे, काम सुरू करण्यात आलं. पुढे आपले शहरातील जे काही जलस्रोत आहेत त्याचं संरक्षण व जो काही जलसाठा आहे त्याच्यावर वाढ करण्यासाठी आमच्याकडे जो तलाव आहे त्याचे पुनर्जीवन मजबूतीकरण तसेच साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्याचे काम जे आहे चालू केलेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा जे काही ताण आहे ते कमी करण्यासाठी भूजलाचा वापर कसा करता येईल त्याचा सुद्धा आपण स्कीम घेतो आहे. जल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये फिल्टर टँक व क्लॅरिफायर पाण्याचा पुनर्वापर करून जल शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान होणारे पाण्याचे नुकसान कमी करणे तसेच कच्च्या पाण्याचा वापर कमी करणे, जल शुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज बचत करणे तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीस प्रोत्साहन देणे. आपल्या इथे मल्टी शहर जो विभाग आहे त्याच्यामध्ये भांडवली तरतूद आपण 713 कोटी करतो आहे. 713 कोटी 64 लाख आणि महसुली तरतूद 502 कोटी 84 लाख. एकूण 1216 कोटी आणि 40 लाख एवढे आपण ठेवतो आहे या वर्षासाठी. पुणे शहरामध्ये समावेश गावाचा सीवरेज मास्टर प्लॅननुसार मल वाहिन्या बदलणे सुमारे 100 किलोमीटर मल वाहिन्या विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 208 कोटी आणि 37 लाख तरतूद केलेला आहे. मल निःसारण वाहिनीची देखभाल दुरुस्ती, नाले सफाई, पावसाळी लाईन साफसफाई करणे, बँडिक्लेट, रिसायकल मशीन, सायकलसाठी क्षेत्रीय स्तरावर करण्याचे नियोजनासाठी 36 कोटी 29 लाख आणि 83 कोटी 97 लाख एवढे नियोजन आम्ही केलेलं आहे. पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी 30 कोटी 50 लाख व नाल्या सीमांकित आणण्यासाठी एकूण 24 कोटी आणि 5 लाख तरतूद केलेला आहे. जेटिंग डॅम सक्शन रिसायकल मशीनद्वारे ड्रेनेज चॅम्बर्स मधून दाट साफ करणे तसेच चॅम्बर्स मधून पाणी ओढून करून पूरक वापरासाठी योग्य नियोजित प्रतिबंधात्मक देखभाल करण्यात येते. याचा पण नियोजन आपण केलेला आहे. इथे नवीन जे काही समाविष्ट 32 गाव आहेत त्याच्यामध्ये अमृत टू अंतर्गत 16 गावांमध्ये 50 किलोमीटर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी आवश्यक नेटवर्क विकसित करण्यासाठी एकूण 76 कोटी तसेच समाविष्ट 11 गावांमध्ये 50 किलोमीटर वाहिनीचे नेटवर्क पूर्ण करण्यासाठी 75 कोटी. इथे नव्याने ड्रेनेज व पावसाळी वाहिन्याचा कनेक्शनचे विभाजन करून
10 कोटी 50 लाख केलेला आहे. तसेच बाकी जे काही चॅम्बर्स वगैरे आहेत ते संपादित करण्यासाठी 7 कोटीचा तरतूद आपण करतो आहे. दूषित पाणी पुरवठा टाळण्यासाठी जंगल वाढण्यानंतर व नादुरुस्त वन पाण्याची दुरुस्ती करणे यासाठी तरतूद आपण 10 कोटी करतो आहे. आपल्याला पहिल्यांदा बजेटमध्ये एक कंटामिनेशन असं नावाचे हेड आपण तयार केलेलं आहे. तिथे शहरातील मोठ्या नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एकूण 81 MLD क्षमतेचे 4 STP जून 2026 पर्यंत सुरू होणार आहे. तसेच 260 MLD क्षमतेचे उर्वरित 4 जे आहे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. सुमारे 53.5 किलोमीटर जो आपला डिस्ट्रीब्युशन लाईन आहे त्याच्यातून काम आपण लवकरात पूर्ण करणार आहोत. मेट्रो हॉस्पिटल येरवडा येथे नवीन STP चौक जो जे अंमलात करायचे यासाठी सुद्धा तरतूद आपण केलेला आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये टोटल आपला जो भांडवली तरतूद आहे 309 कोटी 31 लक्ष आहे. तसेच महसुली तरतूद 1081 कोटी 8 लाख एकूण 1390 कोटी 39 लाख एवढे केलेला आहे. तिथे काही महत्वाच्या प्रकल्पांमध्ये हडपसर येथे 20 मेट्रिक टन क्षमतेचा रिजेक्ट वेस्ट प्रकल्प आहे ते आम्ही सुरू करतो आहे. तसेच पूर्वी देवाची येथे 28 लाख मेट्रिक टन जो लिगल लिगेसी वेस्ट आहे ते सुद्धा या वर्षी पूर्ण करण्याचे लक्ष आहे आणि त्याच्यानंतर खाली सगळे जागा जे आहे क्लिअर होईल. पुन्हा सीबीजी प्रकल्प आपण नियोजन केला आहे 300 मेट्रिक टन का जो भारत सरकारची सूचनानुसार सीबीजी प्रकल्प करण्यामागे कार्यक्रम आहे आणि त्यासाठी शासनाचा पण निधी याच्यामध्ये दिला आहे. तसेच महापालिकेचा पण आपण निधी आहे काही प्रमाणात तरतूद केलेला आहे. इथे हडपसर कचरा संकलन केंद्र येथे 200 TPD क्षमतेचा आधुनिक मेकॅनाइज्ड ट्रान्सफर स्टेशन विथ हुक लोडर सिस्टम आपण जो उभारण्याची तयारी केली आहे. तसेच घोडेवर कचरा संकलन केंद्र येथे 100 TDP क्षमतेचे आधुनिक कॉम्पॅक्शन सिस्टम आणि क्लोज कंटेनर्स उभारण्याचे काम पुढच्या वर्षी करण्यात आले. इथे कचरा उचलणे आणि अधिक कार्यक्षम व जलद गतीने करण्यासाठी 5 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर वाहन घेण्याची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये छोट्या घंटा गाड्या कॉम्पॅक्टर व मिनी कॉम्पॅक्टर वाहनाचा समावेश आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये 7 से 50 मेट्रिक टन कचऱ्यावर आपली प्रक्रिया आहे तो आम्ही ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याची सुरुवात आहे. तसेच आपल्या इथे सायंटिफिक लँड फिलिंग साठी जागा वाचवण्याच्या दृष्टीने आपण एक प्रकल्प हडपसर सुरू करतो. पण काही ठिकाणी आम्हाला आजकाल इंडस्ट्रीची गरज आहे म्हणून 300 TPD क्षमतेचा आम्ही उभारतो आहे. बायोमायनिंगद्वारे सुमारे 5 ते 6 एकर जे काही जागा क्लिअर होईल त्या ठिकाणी हा काम करण्यात येईल आणि याच्याद्वारे 2 लाख मेट्रिक टन रिजेक्ट जे आहे ते वाढ करण्यासाठी
महसुली कोटी 48 लाख एकूण 56 कोटीचा टोटल बजेट आहे माहिती व तंत्रज्ञानासाठी. पुणे मनपा डिजिटल परिवर्तनाचा 90% प्रोग्रेस होतो आहे. त्याच्यामध्ये 1950 पासूनचे दस्तावेज सगळे आपली डिजिटायझेशन करण्यासाठी स्तराद्वारे सुरू करतो. एआयच्या प्रशासनात वापर जास्त करण्याचा प्रयत्न आहे. तसेच आपला जो एडवान्स रिलेशन सिस्टम आहे आणि ई ऑफिस सिस्टम आहे ते सगळे नव्याने इथे हार्डवेअर सेलसाठी एकूण 28 कोटी 50 लाख त्याचं भांडवली तरतूद आहे. तसेच महसूल तरतूद आहे 5 कोटी 30 लाख. एकूण 33 कोटी 80 लाख ठीक आहे. आपल्या इथे हेरिटेज सेल मध्ये 2026-27 मध्ये पण काही महत्त्वाचे विषय आहेत. तर वरती काय ते एसपीएसटी प्रकल्प सुरू करून नागरिकांसाठी खुले करण्यात आला. सिव्हिल किल्ल्यावर नरवी तानाजी मालसुरे स्मारक परिसरातील दुरुस्ती व उद्यान विकास करून पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यात. मामलेदार कचेरी येथे आद्य क्रांतिकारी भीमाजी नाईक यांनी निर्मितीचे इमारतीचे उर्वरित कामे तसेच कोर्ट इमारतीचे जतन व संवर्धन पूर्ण करण्यात आला. महात्मा फुले जुनी मंडई येथे गाड्यांच्या नवीन भिंती व प्रदर्शनासाठी दुरुस्ती करून ऐतिहासिक स्वरूप स्थापित करणे. प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये एकूण भांडवली तरतूद 88 कोटी आणि महसुली तरतूद आहे 851 कोटी 83 लाख. एकूण इथे 9 से 79 कोटी आणि 83 लाख एवढे आमक येतात. विद्यावर्धिनी आदर्श शाळा प्रकल्प 75व्या वर्धापन दिनानिमित्त 75 शाळा इमारतीमधील 144 प्राथमिक शाळांचा विकास व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. विद्यावर्धिनी गुणवत्ता वाढ उपक्रमामध्ये 3 शाळांमध्ये 3 लर्निंग डिझायनर, डेटा एंट्री ऑपरेटर, क्रीडा समुपदेशक इत्यादी सुविधा आहे याच्यामध्ये. तसेच क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी विशेष निधी स्पर्धा शहरी दसरी सुरुवाती इत्यादी याच्यामध्ये असणार आहे. 8 असे इंग्रजी माध्यम शाळा सीबीएसई बोर्डाचे संलग्न करण्याचे प्रस्ताव आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण आपत्ती व्यवस्थापनासाठी 65 कोटी 3 लाखचा प्लॅनिंग आहे. ICCC अंतर्गत सीसीटीव्ही साठी यूपीएस आधारित बोर्ड व नजीक किनारी पब्लिक एड्रेस सिस्टम बसवण्यात प्रस्तावित आहे. झोपडपट्टीतील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी पुनर्वसन वाढ सहाय्यक तरतूद याचा समावेश करण्यात आला आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर ईओसी बलकटीकरण समाज विकास मध्ये एकूण भांडवली तरतूद आहे 131 कोटी 98 लाख. महसुली तरतूद त्याचे 11 कोटी 52 लाख. एकूण 143 कोटी 50 लाख आहे. महिला बचत गट उत्पादने विक्रीसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र स्थापन. महिला व मुलींसाठी संरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची योजना आहे. लघु उद्योगांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र व ई-मेडिकल प्रशिक्षण. वाढत्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी हडपसर येथे निवासी प्रकल्प. तसेच दिव्यांग सर्वेक्षण, दिव्यांग भवन, कृत्रिम अवयव केंद्र व थेरपी सेंटर सुरू करण्याची योजना आहे. कामगार कर्मचाऱ्यांना भर देण्यासाठी 5 किलोमीटर क्षेत्राची मर्यादा वाढवून संपूर्ण पुणे जिल्हा आम्हाला करायचे आहे. कामावर कार्यरत असताना अधिकारी कर्मचारी यांचे निधन झाल्यास वारसाला तातडीचे 5 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य. नैसर्गिक मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या आर्थिक सहाय्य 75,000 वरून वाढवून 2 लाख रुपये. सफाई कामगारांना 60 दिवसी काम केल्यास त्या दिवसाचे वेतन. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता व दिलासा. मालमत्ता व व्यवस्थापन विभाग मनपाच्या सर्व भूखंड व इमारतींचे जीआयएस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गाड्या व जागांचे भाडे नियमानुसार सुधारित करून महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट त्यासाठी निधी तयार करण्यात येते. इथं 15वा वित्त आयोग आणि अमृत ग्रुपमध्ये आयसीएसआर चा एक जो हेड आहे. 15वा वित्त आयोगातून एनसीएपी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत 126 कोटी 30 लाख आणि
पाणी सुधारणा और प्रभावी अंतर्गत सुमारे 137,400,00,000 विद्युत विभागासाठी उपलब्ध होणार आहे. अमृत 2.0 अंतर्गत वडगाव बुद्रुक येथे 125 MID जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, इंदौर 6 HDPE ची क्षमता 365 MID वरून 451 MID पर्यंत वाढवणे आणि नव्याने समावेश 16 गावांमध्ये निश्चित करणे या प्रकल्पाचे असून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे. एकूण तरतूद 2,17 कोटी आहे. CSR अंतर्गत टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत प्रवर्धन केंद्र सेंटर फॉर इनोव्हेशन इंक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर CITC माजी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते आणि हे काम या वर्षी सुरू ग्रामीण विभागामार्फत लहान वाहने और गडबडी सरकारद्वारे कारवाई करणे याच्यावर भर आपण देतो आहे. त्यानंतर 26 जो मुख्य रस्ते आहेत त्याच्यावर प्रभावी करण्याचे नियोजन आहे. पुणे इथे गर्दीच्या ठिकाणामध्ये जे प्रकारे झोन कमी आणि गरीब ठिकाणी असणार म्हणजे काही गरजेचं होतं किंवा दोन ज्या काही डिझायनर्स आहेत ते काम करण्यासाठी काम केलं आहे. 5 ते 25 ऑफर झोन मध्ये बोर्ड व पट्टे मारून काही टोटल ऑनलाईन नोंदणी तसेच QR कोडच्या एक ओळख देण्यात दिला आहे. होत आहे याच्यावर प्रभावी करण्यासाठी आपण नवीन प्रणाली आहोत. मोटर वाहन विभागामध्ये एकूण गणनेत 80 कोटी 30 लाख आहे. महसुली 72 कोटी 32 लाख एकूण 152 कोटी 65 लाख. विविध विभागांसाठी काही आवश्यक यंत्रसामग्री व विशेष वाहन आहेत. स्वच्छता मलिनीकरण व कचरा वाहतुकीसाठी आधुनिक यंत्र उपलब्ध करणे तसेच जे काही वाहन आमचे रिपोर्ट करायचे आहेत त्याचे काही नवीन वाहन घेणे प्रस्तावित आहे. शहराच्या विकास व नव्याने समाविष्ट नावाने साथ घेता नवीन आदेश काम केंद्र मनुष्यबळ वाढ आधुनिक वाहन खरेदीचा प्रस्ताव आपण करतो आहे. त्यासाठी करंट केबल ऍप्लिकेशन 5/28 हायड्रोलिक एक्सेस प्लॅटफॉर्म यासारखे आधुनिक उपकरण उपलब्ध करणार. माहिती व जनसंपर्क विभाग पुणे महानगरपालिका नागरिकांना सेवा अधिक सुलभ जलद आणि प्रभावी देण्यासाठी डेटा तंत्रज्ञान आणि संवाद वापर करून सीड प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये सर्व्हिस एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस युजिंग डेटा क्षेत्रीयकरणाच्या सक्षमीकरण एक महत्त्वाचा इशू आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही यावर्षी घेणार आहोत. क्रीडा विभागामध्ये हडपसर येथे स्पोर्ट्स नर्सरी सुरू करण्यात येणार आहे. 2025 मध्ये जिल्हा राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या 357 खेळाडूंना 1.8 करोड रुपये द्वारे देतो. पुणे महापालिका शाळांतील 36 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स रिहॅब सेंटरची निर्मिती. सांस्कृतिक केंद्र विभागामध्ये भांडवली तरतूद आमची 122 कोटी 90 लाख. महसुली तरतूद आहे टोटल 48 करोड आहे 41 लाख. असे टोटल 171 करोड आहे 31 लाख एवढे यासाठी आपण केलेला आहे. इथे नाटकली जे आहे त्याच्या वर्गीकरण 5 परिमंडल मध्ये अगदी आधुनिक तंत्रज्ञानावर सुसज्ज मिनी थिएटर्स तसेच 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये कम्युनिटी स्पेस मध्ये नवीन कलाकारांना विकसित करणे आणि पुणे शहरात दरवर्षी एक भव्य 8 वीक कला सप्ताहाचं आयोजन करण्याचा प्लॅनिंग आपण करतो. मागील 4 वर्षाचा जो काही अंदाजपत्रकाचा एक सचिव आराखडा आहे आपल्या समोर आपण इथे पाहू शकतो की मागील 4 वर्षाचा जो काही आपण एकच महिन्यात जनवरी जेणेकरून डेटा सारखे दिसेल तर इथे असं आहे की टोटल आपला जो जमा बाजू आहे 2023 चा 5,749 कोटी तसेच जनवरी
2024 मध्ये 6,203 कोटी, तसेच जानेवारी 2025 मध्ये 6,434 कोटी, तसेच जनवरी अखेर या वर्षी आपल्याकडे 7,701 कोटी आहे. तर मागील 4 वर्षाचा जो संचित आढावा जर खर्च जर पाहिला तर जनवरी 2023 मध्ये 4,268 कोटी, जनवरी 2024 मध्ये 5,014 कोटी, जनवरी 2025 मध्ये 5,756 कोटी, जनवरी 2026 मध्ये 5,870 कोटी म्हणून आपल्याकडे होता. तरी हा आपला खर्च म्हणजे चांगला म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या पिरियडमध्ये आपला जो मार्च पर्यंत खर्चाचा हिशोब चांगला दिसेल. 2026-27 चे वार्षिक अंदाजपत्रक आपल्या समोर. इथे टोटल 13,995 कोटीच्या आमच्या जमा बाजू, तसेच 13,995 कोटीच्या खर्च बाजू आपल्या समोर आम्ही सादर करतो. इथे आमच्या राखीव जो शिल्लक आहे त्याचे थोडे ज्ञात आहे. स्थानिक संस्था कर 845 कोटी, तसेच जीएसटी जो आहे 2,917 कोटी, मिळकत कर जे आहे 3,352 कोटी, तसेच विकास शुल्क 3,406 कोटी, पाणीपट्टी 741 कोटी, शासकीय अनुदान 924 कोटी, इतर जमा 1,203 कोटी, कर्ज आणि कर्ज रोखे 500 कोटी, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे येणारा शेअर आहे ते 93 कोटी. हा आपला जमा बाजू झाला. तसेच सेवा वर्ग खर्चासाठी 3,881 कोटी, वीज खर्च व दुरुस्ती है 570 कोटी, पानी खर्च 190 कोटी, कर्ज परतफेड ब्याज का घसारा 148 कोटी और सस्ते पेट्रोल डीजल खर्च 319 कोटी, देखभाल दुरुस्ती इतर खर्च 2,722 कोटी, वाढस्तरीय कामासाठी 34 कोटी, तसेच क्षेत्रीय कार्यालयाने जे काही कार्य करायचे आहे त्यासाठी 137 कोटी, भांडवली और विकासाची जे कामे आहेत 5,773 कोटी, अमृत व स्मार्ट सिटी अभियानमध्ये 2,017 कोटी हा आपल्या समोर आहे. थोडक्यात एनालिसिस असा आहे की शहराचा जो विकास चाललेला आहे ते 24%, मिळकत 24%. येणारा जो काही नवीन काम आहे 23 काम त्या ठिकाणी मोठा प्रमाणात डेव्हलपमेंट पाहता हा 24% होऊ शकते. इतर जमा आपल्याकडे 9%, तसेच शासकीय अनुदान 7%. पुणे महापालिकामध्ये शासकीय अनुदान आणि कर्ज हे तिन्ही दोन्ही विषय आहेत थोडंसं कमी असल्यामुळे याच्यावर आम्ही पुढे अजून काम करू शकतो. पाणीपट्टी जे आहे ते 5%, ईएमआय 1%, वस्तू सेवा कर 27%, 27%. हा आपल्यासाठी कसे येणार आहे त्याचा एक योजना आहे. आणि खर्च कसे होणार याच्यावर एक एनालिसिस आहे की विकासाची कामे व प्रकल्प याच्यावर 40%, पाणी खर्च 1%, वीज खर्च व दुरुस्ती 4%, सेवक वर्ग जे आहे त्यासाठी 28%, तसेच हा जो कामे 2.0 आहे त्यासाठी 2%, क्षेत्रीय कार्यालयाने करायचे कामे आहे 1%, तसेच कर्ज आणि परतफेडवर जे आहे त्याचे व्याज धरून 1%, तसेच मोडअसलेली कामे 1%. आणि ओव्हरऑल जे मेंटेनन्स आहे त्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या जे काम द्यावे आणि बाजू सगळे ते धरून 22% आणि घसारा पेट्रोल डिझेल आहे. माझा हा जो अंदाजपत्रक आहे थोडक्यात मी आपल्या समोर सादर केलेला आहे. त्याचा डिटेल जो काही स्वारा आहे डिटेल सगळे माननीय स्थायी समितीचे जे माननीय अध्यक्ष आहेत तसेच मेंबर्स आहेत त्यांच्या समोर त्याला डिटेल आपण देतो आहे. आणि हे सगळे करत असताना आपण सर्वांकडून जो काही मला सहकार्य केला त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद करतो.